शिवसेनेचे आमदार महेश सावंत सध्या माझ्याबरोबर आहेत। त्यांनी शिवाजी पार्क जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी केली आहे। तसेच राज्याभिषेक जे हे भिंत आहे त्याचा पाहणी केली आहे, त्याच्या दुर्व्यवस्था आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। ते सध्या माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी नेमकी बातचीत करूया। मला सांगा, तुम्ही इथे पाहणी केल्या, नेमकी परिस्थिती कशी आहे? ह्या बाबतीत मी वारंवार वॉर्ड ऑफिसर अंबित सरांमध्ये हेच माझी तक्रार असते की ज्या काही आपण ठेवी केलेल्या आहेत त्याचं जतन होत नाही, मेंटेनन्स होत नाही। त्याचाच हा प्रकार आहे की म्हणून मी वॉर्ड ऑफिसरना सांगून उद्या मी 10-10:30ला एक पूर्ण व्हिजिट ठेवणार आहे छत्रपती शिवाजी पार्क आणि स्मशानभूमीमध्ये, जेणेकरून त्यांच्या निदर्शनास मी आणलं। तुम्ही बांधता परंतु त्यामध्ये आम्ही आता छत्रपतीशी इथे आम्ही वर्षाचे 12 महिने असतो, स्मशानभूमीमध्ये आम्ही महिन्यातले 20-25 दिवस आम्ही स्मशानभूमीत जातो, धावं पाहायचं आहे। म्हटलं आम्हाला माहिती आहे त्या टॉयलेटमध्ये गेल्यानंतर डोळे झोंबतात, एवढा वास येतो, तिथे पाणी सोडायला वेळ नाही। फक्त बांधून खर्च करून उपयोग नाही, खर्च केल्यानंतर तुम्ही प्रोव्हिजन ठेवा त्याचा मेंटेनन्सचा। आता ते HSचे किंवा कोणाचे माणसं तिथे लाईट नाही, हे नाही, हे बघायला कोण नसतो आणि तो आपले ऑफिसर संध्याकाळी घरी जातात किंवा त्या आतमध्ये त्यांचा जाण्याचा संबंध येत नाही। तर त्यांचासुद्धा राऊंड मी ठेवणार आहे, उद्या यांचा ठेवणार आहे, नंतर सोमवार किंवा मंगळवारी ते स्मशानभूमी ठेवणार। आणि जे काही आपल्या आता ती एक प्रेक्षणीय स्थळ नाही म्हणतात, पण हे प्रेक्षणीय स्थळ आपला छत्रपती शिवाजी पार्कमध्ये। आणि स्मशानभूमी हे श्रद्धेचं स्थान आहे, जिथे मुंबईचे सगळीच लोक सकाळी दशक्रिया करायला येतात किंवा बाकी विभागातील लोक तिथे दहन किंवा अग्नी द्यायला येतात। त्यामुळे तो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तिथे सुद्धा चांगल्या प्रकारे कसा करता येईल त्या पद्धतीने करणार। तिथे एखादा VIP समजा सरकारी आमचे आता हे मनोहर जोशी सर वाढले किंवा असे वाढले, त्यांना मानवंदना देण्यासाठी फायरिंग करावी लागते। ती फायरिंग करायला सुद्धा तिथे योग्य अशी जागा नाही। त्या बाबतीत माझे इकडचे वॉर्ड ऑफिसर दिगावकर साहेबांकडे ब्लू प्रिंट आहे, ते म्हणाले की मी कमिशनरना देतो आणि कमिशनरनी माझ्या पुढ्यात त्यांना फोन केला, ते सुद्धा देतात, मला सुद्धा देतात। ते आता बाहेर होते, ते आता मी घेणार त्यांच्याकडे फोन करून। अशा प्रकारे दोन्ही ठिकाणं आपण चांगल्या प्रकारे करू, तसेच विभागातले जिथे जिथे शिल्प किंवा हे आहे त्यांचासुद्धा जतन करण्याचा प्रयत्न करू। महाराजांच्या नावावर फक्त राजकारण केले जाते आणि असंच प्रकारचे जे पुतळे आहेत जागोजागी किंवा इथे शिवाजी पार्क मैदान, त्याचं जतन केले जात नाही। हा एक दुर्दैवी आहे, हा दुर्दैवी आहे, परंतु ह्यापुढे असं होणार नाही याची मी दक्षता घेणार। कारण मी स्वतः महाराजांची आमच्या देवाऱ्यातच पूजा करतो मी डेली, आणि महाराजांबद्दल तर पुरा भारताला एक वेगळा आकर्षण आहे आणि आराध्य दैवत आहे, आणि त्यांच्या अशा प्रकारे अवहेलना होणे हे चुकीचं आहे। प्रशासनाला बोलवून उद्या मी राऊंड घेऊन हे लगेच करायला सांगणार आहे। हां, धन्यवाद थँक्यू बोलण्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।